शेअर ई रिक्षाला तातडीनं परवानगी द्या, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा अध्यक्ष बाळासाहेब फाळके. MD24 न्यूजमध्ये सहर्ष स्वागत. सोलापूर शहरातील वाढती लोकसंख्या, बेरोजगारी आणि सर्वसामान्य प्रवाशांची वाहतुकीची गरज लक्षात घेऊन शहरात शेअर ई रिक्षा सेवा सुरू करण्यास तातडीनं परवानगी द्या, अशी मागणी ऑटो टॅक्सी सामाजिक संघटना महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. या संदर्भात संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब वसंत फाळके यांनी निवेदन सादर करून एसटी स्टँड ते रेल्वे स्टेशन, सोरेगाव, साखर कारखाना, ज्ञानेश्वर नगर, मार्केट यार्ड, रूपाभवानी मंदिर, अक्कलकोट नाका, नवी जिंदगी, कोतम चौक, वेतकुळ, स्वागतनगर आणि नीलमनगर अशा विविध मार्गांवर शेअर ई रिक्षा धावेस मंजूर करण्याची मागणी केली आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना अध्यक्ष बाळासाहेब फाळके म्हणाले की सामाजिक संघटना जिल्हा सोलापूर, आमच्या संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष आबोलीताई मंजली, शहराचे अध्यक्ष विष्णुबा जाधव आज सोलापूर शहरातून शेअर रिक्षा संदर्भात प्रादेशिक परिवहन अधिकारी सोलापूर या ठिकाणी शेअर रिक्षाच्यासाठी निवेदन देण्यात आलेले आहे. आम्ही त्यांना विनंती केलेली की सोलापूर शहराची लोकसंख्या आज 15 लाख असून त्यामध्ये 15,000 रिक्षा शहरात उदरनिर्वाह करत आहे. येणाऱ्या 15 ऑगस्टला सिटी बस सेवा जर सुरू झाली तर रिक्षावाल्याच्या पोटावर मोठी गदा येणार आहे. त्यामुळे आम्ही मेन विजय पाटील साहेब यांना आत्ता निवेदन दिलेलं आहे की जेणेकरून 15 ऑगस्टला आम्हाला हे थांबण्यासाठी आपल्या हस्ते उद्घाटन म्हणून आम्हाला हे लवकर मिळावं अशी विनंती करून आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे. आम्हाला तेवढं शेअर रिक्षाची थांब्याची पूर्ण शहरात मागणी केली तेवढी मिळावी हीच आम्ही इथं मागणी केलेली आहे. सोलापूर शहरात हजारो रिक्षाचालक आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह रिक्षा व्यवसायावर करत आहेत. मात्र वाढती बेरोजगारी, महागाई आणि मर्यादित उत्पन्नामुळे रिक्षाचालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. शहरातील नागरिकांनाही कमी खर्चात आणि सहज उपलब्ध होणारी वाहतूक व्यवस्था मिळावी यासाठी शेअर ई रिक्षा सेवा सुरू करणे ही काळाची गरज आहे. प्रशासनाने आमच्या मागणीची तातडीने दखल घेऊन संबंधित मार्गांना मंजुरी द्यावी, अन्यथा रिक्षाचालकांना न्याय मिळवून देण्यासाठी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडावे लागेल याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील. यावेळी निवेदन देताना सोलापूर शहराध्यक्ष विष्णू जाधव, प्रदेश कार्याध्यक्षा अबोलीताई मंजुळे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब फाळके यांच्यासह अनेक रिक्षाचालक व मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी MD24 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा.